हॅलो फ्रेंड्स, तर मी आहे अभय बोरसे आणि स्वागत करतो माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये. तर सर्वात आधी तुम्हाला गुड मॉर्निंग. तर आता सकाळचे वाजले आहे 7 आणि आपली इथं तर सुरुवात झालेली आहे वर्कआउटची. तर खूप दिवसापासून यानी की 1 वर्षापासून मी विचार करत होतो की हे करायचं कमबॅक करायचा. पण माझ्याकडून काय हे कमबॅक झालं नाही आणि खूप मोठी जी आहे चुकी जी मी केलेली आहे आणि रिग्रेट होतंय. कारण की 1 वर्षाआधी मी असं दिसत होतो, तुम्हाला झालेलं आहे, फॅट चाललेलं आहे खूप. मिररमध्ये बघायला स्वतःला लाज वाटते मला. म्हणून मी केलंय आता परत की करायचं काय झालं तरी. जे मला खूप आधी चालू करायला पाहिजे नव्हतं ते मी आता चालू करतोय. तर चला माझ्याबरोबर आणि वर्कआउट करू आपण. तर आता आपण सुरुवात करू वॉर्मअप पासून. कारण की वॉर्मअप नाही केलं तर मग बॉडीला सर्वात जास्त इंजुरीज इथूनच होतात की शोल्डरला थोडंसं पेन, मसलला खूप दुखतं. हे सर्व सुरुवात व्हायला चालू होईल आता इथून. तर मी काय असं नॉर्मली तुम्हाला सांगत नाही आहे. जर तुम्हाला फॉलो करायचं आहे तर फॉलो करा. मी तर माझं रोजचं जे रुटीन आहे ते तुम्हाला सांगतोय फक्त, अजून काही नाही आहे माझं. तर वॉर्मअप पण झाला आहे आणि सर्वात पहिले आपण करू शोल्डर प्रेस म्हणतोय, चेस्ट प्रेस. तर आपण ते करू आणि वेट बघू आता, वेट मला किती जातात किती नाही, कारण की खूप टायमानंतर वर्कआउट करतोय. तर चल झूठा. आता चेस्ट प्रेस पण झालेलं आहे. आता इन्क्लाइन डंबल प्रेस घेऊ, त्याचे 3 रेपिटेशन. तर चांगले की दरवेळेसपासून यावेळेस 12 ते 15 रेपिटेशनच्या मध्ये असं हर एक मारतोय मी. तर हे चांगलं होतं आणि पंप व्हायला चालू झालेलं आहे. तर खूप पेन होतं आहे, पण आता होणारच पेन, कारण की एवढं टाईम नंतर आणि एवढं हेवी उचलतो आहे तर मग पेन होणारच. पण ठीक आहे, माहीत नाही, मी पहिल्यांदा वाटतं व्हिडिओ बनवतो जिममध्ये म्हणून लोक एवढे बघताय ना मला. ठीक आहे, मग आता इन्क्लाइन डबल प्रेस घेऊ. तर आता खूप टायमानंतर मी ट्राय करणार आहे 30 किलो. तर बघू आता त्याच्यामधले किती रिपिटेशन जातात. मुश्किलने मला आता वाटते एकाच गेला तर गेला. पहिले जायचे मला चांगल्यापैकी 8-10 असे तरी जायचे, पण आता एवढ्या टायमानंतर माहीत नाही किती जातात. लेट्स बघू.
तर ठीक आहे, आय थिंक 5च्या वर तरी गेले रिप्रेशन. ठीक आहे, नेक्स्ट टाइम अजून. तर ठीक आहे, 30 किलोचे एवढं काही गेले नाही, पण मग ट्राय केलं ती खूप मग हे होतं माझ्यासाठी, कारण की एवढ्या टायमानंतर मारतोय आणि 5 रिपिटेशनच्या वरती गेले म्हणून. ठीक आहे, अजून नेक्स्ट टाइम अजून पुश करू. आता घेऊ फ्लाय, जे की याच्यात सर्वात जास्त लागते माझी, आणि याच्यामध्ये सर्वात जास्त पोझिशन फॉर्म हे खूप मायने ठेवतात. माहीत नाही, कारण की इकडं जो पंप भेटतो ना मधल्या चेस्टमध्ये, तर याच्यामुळं चांगला पंप होतो. आणि माहिती आहे तुम्हाला सर्व, मला सांगायची गरज नाही आहे. पण हे माझं एक काम झालं आहे आता, की मी माझ्याबद्दल सर्व काही तुम्हाला सांगू आणि तुमच्याबरोबर मी लॉयल राहू. लॉयल, हां ठीक आहे, लॉयलच राहू. आणि तुम्हाला माहिती पाहिजे की मी काय करतो काय नाही करत. जर कॅमेरा जर उचलला आहे तर हे सर्व सांगायलाच हवं. आणि तर ठीक, तर ठीक आहे, आता फ्लाय घेऊ. आणि सर्वात पहिले मी घेणार आहे 35 केजी. याच्यात माहीत नाही का बरं, पण ना मी जेवढं होल्ड केलं आणि तेवढं स्लो केलं ना, तर खूप जास्त पेन होतं. आणि फास्ट जर केलं तर मला शोल्डरवरती येतं. चाहे मी सीटचं जे आहे माझं खाली उठवू या तर थोडं वरती उठवू तरी पण. तर सर्वात जास्त मी बोललो होतो की माझी याच्यातच लागते. तर हे खरं आहे, कारण की माझ्या शोल्डरवरती इथं पण थोडंसं येतं आणि चेस्टवरती तर फुल पंप येतो. आणि 2-3 रेपिटेशन नंतरच मला वाटतं की भाई आता खूप झालं असं. पण ठीक आहे, जोपर्यंत फेल नाही होत तोपर्यंत करत राहायचं. तर आता आपण घेत आहोत ओव्हर हेड शोल्डर प्रेस. तर याचे पण मी 3 व्हेरिएशन मारतो. आणि पहिलं एक झालेलं आहे, खूप चेस्टवरती खूप पेन होते, कारण की पुश करताना चेस्टवरती पण होतं म्हणून. पण ठीक आहे. सहा, 7, 8, 9, 10. तर मित्रांनो, आपण भेटू आता डायरेक्ट डाईटच्या इथे, कारण की माझा फोन जो आहे तो डेड होणार आहे. माहीत नाही कसं काय, मी चार्ज करायचं विसरलो का कसं काय, पण फोन आता डेड होणार आहे. आपण डायरेक्ट घरी भेटू आणि डाईट करू. मी माझा वर्कआउट इथं संपवतो. तर ट्रायसेप नंतर मी काही नाही करत, थोडंसं 45 मिनिट्स नाहीतर 20 मिनिट्स कार्डिओ करतो बस. आणि त्याच्यानंतर आपण भेटू डायरेक्ट घरी. तर आता वर्कआउट करून पण मी घरी आलेलो आहे. आणि मम्मी थोडंसं बनवती आहे, स्वीट पोटॅटो आणि डोसे बनवते आहे. आणि उद्या आहे गणपती स्थापना, तर मग डेकोरेशन अजून भरपूर बाकी आहे. तरी चालू आहे थोडं थोडं. आणि मम्मी इथं बनवते डोसे. रेडी रेडी मम्मी रेडी. तर ठीक आहे, आपण आता थोडंसं खाऊन घेऊ
आणि थोडंसं बाहेर माझं काम आहे तर आपण ते करायला जाऊ. असं डेकोरेशनचं काम नाही आहे, डेकोरेशन तर बाकीच आहे, अजून पण आहे. थोडंसं गाडीचं टायर चेंज करायचं आहे मला, तर आपण ते करायला जाऊ आणि मग भेटू थोडंसं खाऊन. तर आता आम्ही टायर घ्यायला आलोय, पण आम्हाला समजत नाहीये की MRFचा घ्यायचा की अपोलोचा घ्यायचा. ग्रीप वाईज तर मला MRFचं चांगलं वाटतं जास्त, पण मग काय वाटतं तुला तुझ्या हिशोबाने? हां हा ना MRF अपोलो लागतं. कंपनी कौन सी अच्छी है? सभी अच्छी कंपनी. अभी सुना है MRF का मार्केट डाउन हो गया इसके लिए. कुठली घेऊ? तर या मुलाने फुल कन्फ्यूज करून ठेवलं आहे मला. एक तर अपोलो नाहीतर मग MRF. पण MRFचा खूप कडक आहे आणि हा जो आहे ना अपोलोचा एकदम असं सॉफ्ट टाईप म्हणतो ना, थोडंसं कडक नाही म्हणत पण आहे त्या टाईपमध्ये. पण माझा विचार चालू आहे की MRF घेऊ, कारण की आपला जो यूज आहे खूप खतरनाक आहे. तर आता अपोलोचं टायर फिक्स केलेलं आहे आणि चेंज व्हायचं काम चालू झालं इथं. तर माझं टायर मी पहिल्यांदा माझी गाडी अशी बघतो या हालतमध्ये. पूर्ण टकलं झालेलं आहे टायर, पूर्ण प्लेन काही डिग्री. तर टायर एवढं पंक्चर झालं होतं की हे इथे अजून वरती पण आहे. आणि आता तर आता टायर पण चेंज करून झालं आहे आणि सर्व काही आजचा दिवस एकदम चांगला गेला आणि झालं. तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तर काय माहिती कोणतरी आठवण काढते, गुचकी लागली कोण आठवण काढते. तर ठीक आहे, आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब हे तर प्लीज करून द्या, मला गरज आहे खूप हिची. चला भेटू.